श्री स्वामी समर्थ स्वामींचा हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तर स्वामींनी तो तुमच्या समोर पाठविला आहे। त्यामुळे कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण या संधी क्षमती तुमच्या जवळ येणे योगायोग आहे। स्वामी म्हणतात, तुला अखेर येथेच यायचं होतं। येता येता आयुष्य संपून गेलं। काय कमावलं, काय गमावलं, सर्व इथे सोडून जायचं आहे। मग उगाच चिंतेमध्ये, काळजीमध्ये स्वतःचं जीवन का खराब करत आहेस? माझ्या बाळा, तू फक्त फलाची अपेक्षा करू नकोस, कारण कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तेही आनंदाने आणि तसेच फळ देणे हे माझे कर्तव्य आहे। तुला मी आनंदाने फळ देणारच आहे आणि या पृथ्वीवर मी तुला तुझे कर्म करण्यासाठी पाठवले आहे। जर का मला असे दिसले की तू तुझी कर्म आनंदाने करतो आहेस, तर त्याचे फळही तुला आनंदाने देणार आहे। तुम्ही असे बदल तुमच्या जीवनामध्ये घडून आला की जे तुम्ही कर्म करत आहात ते आनंदाने करा आणि काही दिवसात चमत्कार पहा। तुम्हाला तुमची सर्व इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील। स्वामी म्हणतात, स्वतःवर शंका घेणे बंद करा, माझ्यावर संशय घेणे थांबवा। मी तुम्हाला बळ देईन आणि मी तुमचे रक्षण करेन। माझ्याकडे तुमच्या समस्यांसाठी प्रार्थना करा। जेव्हा तुम्हाला गोंधळलेले, घाबरल्यासारखे वाटते, तेव्हा माझ्याकडे मन मोकळे करा, माझ्यावर विश्वास ठेवा। तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान माझ्याकडे आहे। स्वामी म्हणतात, विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा, भाग्यवंत ठराल। जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल, तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल। त्यामुळे चालत राहा, हार मानू नकोस, तुझी कर्म करत राहा, तुझे यश तुला नक्कीच मिळेल। स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। स्वामी कुणाचे कधी वाईट करत नाही, पण ते दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही। जर तुम्ही स्वामींचे प्रिय होऊ इच्छिता, तर स्वामींकडे कधी काही मागू नका। देवाने जे दिले त्याबद्दल आभार माना, मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा। फसवणं जरी कोणीही असला तरी वाचवणारा तुमच्या पाठीशी आहे, हे कधीही विसरू नका। अरे, विश्वास ठेवतो ना, माझे हात पकडतो, त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही। मी शरीराने तुम्हाला दिसत नसलं तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद।